नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण नेहमीपेक्षा जरा वेगळी सॅलड करणार आहे। सॅलड कोशिंबीर तुम्ही काही पण म्हणू शकता। तर 3 रंगाची सॅलड मी आज करून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी मी ही केशरी गाजरं घेतलेली आहेत। याचा आपण पांढरं सॅलड करणार आहे। दुधी भोपळा आहे हा आणि ही आहे मेथी। याची मी पचडी करणार आहे। तुम्ही याला कोशिंबीर पण म्हणू शकता। बाकीची जी मेथी आहे ती मी धुवून बांधून ठेवलेली आहे, कारण बांधून ठेवली की मेथी चिरायला सोपी जाते। ओली असताना मेथी चिरता येत नाही। तर आपण सगळ्यात आधी गाजराची कोशिंबीर किंवा गाजराचं सॅलड तयार करूया। तर गाजरं आपण खिसून घेणार आहे। आधी याची देठं काढून टाकूया। त्याच्यानंतर मी ही सॅलडनी सोडणार नाहीये, तर ही असं फक्त ह्याच्यावरचं जे थोडासा काळा भाग आहे ना, हा फक्त काढून घेऊया। गाजराची सालं जर आपण जास्त काढली तर त्याच्यामध्ये पोषक तत्व निघून जातात। त्याच्यामुळे हे फक्त अशी थोडीशी तासून घ्यायची। मातीचा भाग व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा किंवा काढून टाकायचा। बाकी जास्त जाड साल काढायची गरज नाहीये गाजराची। आणि आता हे मी खिसून घेते। जाड बारीक तुम्हाला हवी तशी खिसणी तुम्ही वापरू शकता। खूप मोजक्या साहित्यामध्ये ह्या कोशिंबिरी तयार होतात आणि जेवणाची आपल्या लज्जत वाढवतात। तर हे सगळं गाजर खिसून झाल्यावर त्याची कोशिंबीर मी कशी करतेय तुम्हाला दाखवते। मी गाजर खिसून झालेलं आहे, मी एका सटात काढून घेते। याच्यावर घालूया लिंबाचा रस। साधारण मी 2 टीस्पून लिंबाचा रस घालते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। एक अर्धा टीस्पून मीठ घेतलेलं आहे। थोडीशी साखर घालूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आणि आता ह्याच्यामध्ये मी मस्तपैकी एक फोडणी करणार आहे। साधी मोहरी, हिंग आणि थोडीशी तिखट घालायचं फोडणीमध्ये, म्हणजे एक तर रंग याचा छान येतो। आणि तुम्हाला तिखट घालायचं नसेल तर तुम्ही मिरच्याचे तुकडे घातले तरी सुद्धा चालेल, किंवा आपली जी तळणीची मिरची असते तर ती घातल्यावर सुद्धा याची चव खूप छान लागते। एरवी आपण टोमॅटो वगैरे घालून करतो, पण आज मला फक्त केशरीच रंग हवाय, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये बाकीचं काहीच घालणार नाही। मी कोथिंबीर पण घालणार नाहीये। एरवी तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर घालू शकता। आणि हे ना असं करून जरा मुरत ठेवायचं, 1 तासभर बाजूला ठेवायचं, म्हणजे याची सगळ्याची चव याच्यामध्ये छान उतरते। तर चला आता आपण आधी फोडणी करूया। याच्यासाठी 1-2 टीस्पून फक्त तेल घालतेय। तेल तापलेलं आहे। मी अगदी थोडीशी मोहरी घालतेय आणि अगदी थोडासा हिंग घालणार आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये हळद घालू शकता। त्याच्यानंतर मी आता आधी गॅस बंद करते। फोडणीचा थोडासा ताव कमी झाला की याच्यामध्ये मी तिखट घालणार आहे। त्याच्यानंतर हे बॅडगी मिरचीचं तिखट आहे, रंग याच्यामुळे छान येईल याला। आणि हे जळू द्यायचं नाही, लगेचच आपल्याला ही फोडणी गाजराच्या कोशिंबीरीवर घालायची आहे। व्यवस्थित मिक्स करूया आणि आता हे बाजूला ठेवूया, म्हणजे छान रसरशीत होते कोशिंबीर। आणि ह्याच्यामध्ये तिखट, आंबट, गोड अशी सगळी चव उतरते आणि मग ही कोशिंबीर चवीला खूप छान लागते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दाण्याचं कूट पण घालू शकता। आता आपण करूया पांढऱ्या रंगाची कोशिंबीर। आणि पांढऱ्या रंगाची कोशिंबीर करण्यासाठी मी हा दुध्या घेतलेला आहे। छान दुध्या असा कोवळा आहे, असा नखाने दाबून बघायचा। अगदी सहज दाबला गेला की तो दुध्या कोवळा असतो। आता ह्याची आपण सालं काढून घेऊया। दुधाची खीर, दुधाचा हलवा तुम्ही बघितलं असेल, भाजी पण बघितली असेल। या सालाची चटणी पण मी याच्या आधी दाखवलेली आहे, खूप छान होते आणि पौष्टिक तर असतेच, कारण सालामध्ये अतिशय पोषक तत्व असतात। तर त्याची लिंक मी तुम्हाला देईनच। पण आज आपण करणार आहे याचं भरीत किंवा कोशिंबीर किंवा सॅलड, तुम्ही काही पण म्हणू शकता। तर त्याच्यासाठी हा भोपळा मी सालं काढून खिसून घेणार आहे। याच्यासाठी मी मोठ्या होलची खिसणी वापरली आहे, कारण काय हा जो दुधाचा जो खिस आहे तो मी परतून घेणार आहे। तर त्याच्यामुळे थोडा मोठा खिस असला तरी काही फरक पडत नाही, कारण परतल्यावर त्याचा आकार कमी होतो आणि व्यवस्थित शिजल्यावर आपल्याला खायला पण चांगला लागतो तो। तर त्याच्यामुळे हे मोठ्या होलने जरी खिसलं तरी चालेल, तुम्ही बारीक होलने जरी खिसलं ना तरी सुद्धा काही फरक पडणार नाही। दुधा खूप पौष्टिक असतो आणि आपण नेहमी खात नाही, कंटाळा करतो, त्याची भाजी वगैरे खायचा कंटाळा येतो आपल्याला। त्याच्यामुळे अशी कोशिंबीर नक्की करून बघा, खूप छान लागते आणि एक चांगलं तोंडी लावणं आपलं तयार होतं।
तर आता हा खीस आपण तेलावर परतून घेऊया. मी तेलावर म्हणलं पण मी तूप घालते याच्यामध्ये. तुपाने अशी खूप छान चव येते त्याला, पण तुम्ही तेलावर परतलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये. तर मी एक मोठा चमचा भरून तूप घातलाय. त्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडासा मिरचीचा मी खरडा घालतीये. दोन मिरच्या असतील या. थोडासा परतला म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होतो आणि खमंग लागतं भरीत. हे भरीत, कोशिंबीर, सॅलड तुम्ही काही पण म्हणू शकता. तर ह्याच्यामध्ये थोडंसं घातलंय मिरचीचा खरडा आणि अगदी थोडीशी मी जिरं घालणार आहे. जिरं चांगली परतून घ्यायची. जिरं छान परतून झाली आहे. हा जो दुधाचा खीस मी खिसलेला आहे तर तो आपण त्याच्यामध्ये परतून घेऊया. आता फार वेळ लागत नाही दुधाचा खीस परतायला, शिवाय आपण सालं पण काढलेली आहेत त्याची. एक 2 ते 3 मिनिटं वाफेवर परतवून घ्यायचं. मी जसं आधी म्हणलं तसं तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल, पण तुपाचा जरा छान वास येतो. आता वेगवेगळे सण आपले येत असतात आणि आपल्याला कांदा लसूण न घालता वेगवेगळी तोंडी लावणी करायची असतात. नैवेद्याला आपण नैवेद्याच्या पानाला वेगवेगळ्या चटण्या, कोशिंबिरी करत असतो. त्याच्यामध्ये हा प्रकार तुम्ही नक्की करून बघा, कारण नेहमीपेक्षा वेगळा आहे. दुधाची कोशिंबीर बऱ्याच जणांनी खाल्ली नसेल. दुधाचं रायतं पण म्हणू शकता तुम्ही याला. तर आता झाकण ठेवून वाफ आणूया. 1-2 मिनिटांनी परत हलवूया. असं मध्ये मध्ये हलवत 1-2 ते 4 मिनिटांमध्ये हा दुधाचा खीस व्यवस्थित शिजतो. एकदा हलवून घेऊया. जाड बुडाची कढई घ्यायची, नाहीतर मग खीस करपू शकतो. अगदी मंद आचेवर करायचं किंवा झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचं, म्हणजे मग हा खीस खाली लागत नाही किंवा करपत नाही. तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही अजून थोडंसं तूप कढईने सोडू शकता. अजून खीस शिजायचं आहे. अजून 1-2 ते 3 मिनिटं मी परत झाकण ठेवून वाफवून घेणार आहे. तर ते 3-4 मिनिटात आम्ही अधूनमध्ये परतून झाकण ठेवून हा दुधीचा खीस वाफवून घेतलेला आहे. आता मी गॅस बंद करते. 2 मिनिटं याच्यातच ठेवूया आणि त्याच्यानंतर पूर्ण गार करून याचं रायतं करूया. तर आता आपण दुधाचं पांढरं सॅलड करतोय. तर त्याच्यासाठी दही घेतलेलं आहे मी. छान असं घरी लावलेलं घट्ट दही घ्यायचं. या दह्यामध्ये मी थोडंसं साईचं दही घालणार आहे, किंवा तुम्ही साय जरी घातली ना तरी चालेल, पण अशी थोडीशी साय घातली की दह्यातलं जे सॅलड असतं त्याला खूप छान चव येते. आणि आपण हे आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित. ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ साखर घालूया. तुमच्या आवडीप्रमाणे घाला मीठ साखर. ह्याच्यात घालूया जो आपण दुधा परतून ठेवलेला आहे, तर तो दुधा आता ह्या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि अगदी झटपट आपलं हे दुधाचं सॅलड तयार होईल. थोडंसं दूध घातलं तर चव छान येते, पण तुम्हाला जर दही दूध मिक्स करायचं नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल. अगदी जर गोड दही असेल ना तर मग दूध घालायची गरज नाहीये. आणि मी आधी जसं सांगितलं तसं साय जर घातली तर त्याच्याने खूप मस्त चव येते एकदम. मला याचा रंग पांढराच ठेवायचा आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये आत्ता कोथिंबीर घातलेली नाहीये. पण एरवी केली की कोथिंबीर घातली की त्याची पण खूप मस्त चव येते. म्हणजे आपलं जे सॅलड आहे ते पूर्ण होतं. कोथिंबीरीशिवाय कुठल्याही सॅलडला किंवा कोशिंबिरीला मजा नाही. तर आता हे आपण बाजूला ठेवूया पांढरं सॅलड. आणि आता आपण करूया हिरवं सॅलड. मेथी ही भरपूर पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही एका स्वच्छ सुती कापड्यामध्ये बांधून ठेवली होती. अशी बांधून ठेवायची, म्हणजे मग कोरडी झाली की मेथी चिरायला सोपी पडते आणि ती चवीला पण ह्याची पचडी छान लागते. म्हणजे हिरवं सॅलड म्हणजे काय, तर आपण मेथीची पचडी करणार आहे. तर ते पाणी जर याच्यामध्ये राहिलं तर ती चवीला पण पचपचित लागते पचडी. तर तसं न करता छान कोरडी करून घ्यायची आणि मग चिरून. अगदी झटपट होते, काहीही वेळ लागत नाही किंवा खूप जास्त साहित्य पण त्याला लागत नाही. आणि मेथीच्या भाजीपेक्षा तुम्ही ही एकदा पचडी जर कधी केली नसेल तर नक्की करून बघा, खूप छान लागते चवीला. फक्त त्याच्यासाठी जरा कोवळी मेथी घ्यायची आणि फार काड्या घ्यायच्या नाही. कोवळ्या काड्या असतील तर घ्यायला हरकत नाही. तर आता ही सगळी मेथी मी चिरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. एरवी ह्याच्यामध्ये तिखट घातलं तरी चालतं, पण मला याचा रंग आज बदलू द्यायचा नाही. त्याच्यामुळे मी थोडीशी मिरचीची भरड घालणार आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होईल की याचा रंग नाही बदलणार आणि हाताने जर कालवली ना तर ही पचडी जास्त छान लागते.
किंवा ह्याला मेथीचा घोळणा असं सुद्धा म्हणतात. तर तुम्ही एरवी तिखट घालून पण करू शकता, पण आज मात्र मी हिरवी मिरची घालणार आहे. व्यवस्थित मिरचीचा जी भरड आहे तर ती छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबाचा रस. लिंबाच्या रसाने एकदम मस्त चव येते. तर मी साधारण अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे. छोटं लिंबू होतं, अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये घातलाय. तुमच्या आवडीप्रमाणे हे सगळं तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर कोणी कोणी याच्यामध्ये साखर घालतं, पण मला आवडत नाही त्याच्यामुळे मी नाही घालत साखर. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. दाण्याचं कूट पण तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. पण ही जी मेथीची ओरिजिनल चव आहे ना तर ती त्याच्यामध्ये कमी होते, त्याच्यामुळे मी घालत नाही अजिबात. ह्याच्यामध्ये फक्त आता थोडंसं मीठ घालते. आवडीप्रमाणे मीठ घाला. आणि शेवटी आपण घालूया कच्चं तेल. शेंगदाण्याचं तेल घालायचं. जे घाण्यावर तेल मिळतं ना तर ते शेंगदाण्याचं कच्चं तेल घालायचं. कच्च्या तेलाचा खूप छान असा स्वाद लागतो. तुम्ही एकदा घालून करून बघा, किंवा मग अगदीच आवडत नसेल तर तुम्ही फोडणी घातली तरी सुद्धा चालेल, पण एकदा कच्चं तेल घालून नक्की करून बघा. तर ही मेथीची पचडी किंवा मेथीचा घोळणा तयार आहे. तर आपण सगळे जे तिन्ही सॅलड आता केलेले, केशरी, पांढरं आणि हिरवं, तर ते सगळं एका माझ्याकडे एक कंटेनर आहे मला मिळालंय, त्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे. आधी आपण घालूया केशरी सॅलड. त्यानंतर घालूया हे दुधाचं पांढरं सॅलड. आणि मग घालूया हिरवं सॅलड किंवा ही पचडी मेथीची. तर मंडळी, तुम्हाला ही डिश कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि येत्या 15 ऑगस्टच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.